बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी, ज्या बातमीमुळे आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ आहे। कारण गेले काही दिवस ज्याची शक्यता वाटत होती त्याच शक्यतेनुसार आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय। काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्यात। 15 फेब्रुवारीला अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी शक्यता व्यक्त होतीये। अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवला आणि तो अध्यक्षांना स्वीकारला सुद्धा। दरम्यान अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस कार्यालयाला सुद्धा पाठवलाय। अशोक चव्हाणांचा राजीनामा पत्रामध्ये पदापुढे माजी असा उल्लेख पेनाने करण्यात आलाय, हे विशेष। आणि राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली तीही जाणून घ्या। आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे। जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम केलेलं आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही, कोणाची उणीधुणी मला काढायची नाही, ती माझी स्वभावाचा भाग नाही। प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही। मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे। मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।